आज आपण नवीन विषय शिकवणार आहोत, गणित, ते पण इयत्ता 5वी या वर्गाचं। आज आपल्याला संख्याज्ञान या घटकामधील पहिला धडा आंतरराष्ट्रीय व रोमन संख्या चिन्हे यानुसार धड्यानुसार तयारी करायची आहे। एक लक्षात ठेवा बालमित्रांनो की आपल्याला स्कॉलरशिप शिष्यवृत्ती धारक बनायचे, नुसतं पात्र बनायचं नाही। त्याच्यामुळं फक्त ह्या पुस्तकात जेवढ्या गोष्टी दिल्यात तेवढ्या करून चालणार नाहीत, तर आपल्याला ह्याच्यापेक्षा जास्त करावं लागणार आहे। मग ते जास्त काय करायचे काय नाही ते ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून जाईल। तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि लक्ष ठेवा, ध्यान देऊन बघा। व्हिडिओ बघताना हे पुस्तक जवळ ठेवा। त्या पुस्तकातील मी प्रश्न लिहून देणार नाही, फक्त डायरेक्ट उत्तरे सांगणार आहे। ती व्यवस्थित प्रश्न वाचून घेत चला। तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, आपण पहिलीपासून शिकलेलो आहोत। हे अंक तुम्हाला हे सगळे अंक माहीत आहेत। 1 आहे, 2 आहे, 0 आहे, 3 आहे, 4 आहे, 3 आहे, 4 आहे, 5 आहे, 6 आहे, 7 आहे, 8 आहे, 9 आहे, 10 आहे। त्याच्यानंतर ह्या शून्याला इंग्रजीत असं लिहितात हेही माहिती आहे, पण तुम्हाला 2 शब्द हे अनोळखी आहेत। एक देवनागरी आणि दुसरा आंतरराष्ट्रीय। हे चौथीला झालेलं आहे, पण तरीसुद्धा तुमच्या लक्षात नसेल तरी लक्षात ठेवा। हे देवनागरी म्हणजे काय, तर मराठी समजायचं, आणि आंतरराष्ट्रीय म्हणजे काय समजायचं, तर इंग्रजी। म्हणजेच आंतरराष्ट्रीय आणि देवनागरी म्हणजे मराठी। आणि ही रोमन संख्या चिन्हे आपल्याला कुठे उपयोगाला येतात, तर आपल्याला मोठमोठ्या घड्या जेव्हा आपण पाहतो त्यावेळेस आपल्याला काय करावं लागतं, तर या रोमन अंकांचा वापर करावा लागतो। आणि मग आज आपण या अशा रीतीनं आपला पहिला धडा सुरुवात करणार आहोत। पहिल्या धड्यामध्ये स्वाध्याय 1.1 मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे 500 या संख्येला रोमन संख्या चिन्हात कसे लिहिले जाते। आता तुम्ही इथं जर पूर्ण फळा व्यवस्थित बघितलात तर तिथं उत्तर दिसून जाईल तुम्हाला। तर 500ला कसं लिहिलं जातं, 500 ही आंतरराष्ट्रीय संख्या, आणि या आंतरराष्ट्रीय संख्येला रोमन संख्येमध्ये कसं लिहिलं जातं, तर डी म्हणून लिहिलं जातं। म्हणजेच आपल्या स्वाध्याय 1.1 मधील पहिल्या प्रश्नाचं उत्तर 500ला डी असं लिहिलं जातं, असं येईल। म्हणून पर्याय क्रमांक 3। लक्षात घ्या की फक्त इथं दिलेत एवढेच तुम्हाला तयारी करायची नाही, तर तुम्हाला काय करायचं आहे, तर 1 ते 100 पर्यंतचे अंक 10 वेळा लिहायचे आहेत। किती ते किती, 1 ते 100 पर्यंतचे अंक 10 वेळा, इंग्रजी आणि रोमन, तरच तुमचा सराव होईल आणि व्यवस्थितरित्या तुम्हाला अंक समजतील, नाहीतर अजिबात समजणार नाहीत। ह्या गोष्टी जर तुम्ही सांगितलेल्या केलात तर तुम्ही शिष्यवृत्ती धारक होण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही। यानंतर प्रश्न क्रमांक 2 दिलेला आहे, तो आहे 55 ही संख्या रोमन संख्या चिन्हात कशी लिहाल। आता 55 म्हणलं की अगोदर आपल्याला रोमन संख्यामध्ये बघायचं की 50 अधिक 5 त्या दिलेल्या संख्येची फोड करायची। मग 50ला काय येतं रोमन संख्या चिन्हामध्ये, तर 50ला येतं L, आणि 5ला काय येतं, तर येतं V। हे V लिहायचं, म्हणून 55 बरोबर LV। अशा रीतीनं 55ला रोमन संख्या चिन्हामध्ये लिहिलं जाईल। त्यानंतर तिसरा प्रश्न दिलेला आहे CC। आता मी हे तुम्हाला मुद्दाम इंग्रजीमधून वाचवायलो रोमन संख्या चिन्ह, डायरेक्ट तुम्हाला मी असं म्हणत नाही आहे, जे संख्या चिन्ह दिलेलं आहे ते डायरेक्ट असं म्हणत नाही 219 असं म्हणून, तुम्हाला समजण्यासाठी मी इंग्रजीतून वाचवायलो। CXIX असं दिलेलं आहे। मग हे C म्हणजे काय, तर C म्हणजे काय आहे हो, 100। मग हे 100, त्याच्या पुढे C दिलेलं आहे ते 100, 100 आणि 100। ज्यावेळेस आपण असं उजवीकडे जाताल त्यावेळेस अंकांची बेरीज करत जायचं, आणि ज्यावेळेस डावीकडं छोटा अंक दिलेला असतो त्यावेळेस आपल्याला वजाबाकी करावं लागते। याच उदाहरणामध्ये तुम्हाला सांगतो मी, तर हे 100 अधिक 100 हे अधिक 10, इथं छोटा आहे, x पेक्षा छोटा आहे,
म्हणजे ह्याचा अर्थ असा की ह्या एक्सपेक्षा कमी असलेला, म्हणजे इथं एक आय एक्स आहे, हा कोण आहे आय एक्स, इथं एक्स आहे, एक्स म्हणजे 10, 10मधून 1 काढला किती आले 9, म्हणून इथं 9 येईल. आणि इथं तुम्ही सुद्धा पाहू शकता की 9 यासाठी काय लिहिलेलं आहे आय एक्स, हे सुद्धा तुम्ही बघू शकता. 100 आणि 100 200, 200 आणि 10 210, 210 आणि 9 219, म्हणजे डबल सी एक्स आय एक्सला काय लिहितात 219 असं लिहितात. त्यानंतर आपण पाहणार आहोत 4 नंबरची क्रिया, जी की तुम्हाला क्लिष्ट वाटेल थोडी, पण खूप सोपी आहे. एक्स आय व्ही, त्याच्यानंतर सी, त्याच्यानंतर डबल एक्स आय, त्याच्यानंतर प्लस व्ही डबल आय. ह्याच्यामध्ये काय होईल तर अगोदर दिलेले अंक पटकन आपल्या, मी तुम्हाला समजण्यासाठी फळ्यावर द्यायलो इंग्रजीमधून, पण हे तुमच्या मनामध्ये झालं पाहिजे. एक्स आय व्ही म्हणजे काय तर 14. आता इथं ही कन्सेप्ट लागू पडते बघा. इथं एक्स म्हणजे 10 आणि आय व्ही, आय म्हणजे 1 आणि व्ही म्हणजे 5 असं घ्यायचं नाही. म्हणजे डावीकडे जर आय आला असेल तर त्या दिलेल्या मोठ्या संख्येतून 1 वजा करायची, आणि उजवीकडे जर दिला असेल तर त्याच्यामध्ये मिसळायचं. म्हणजे जसं की इथं व्ही डबल आय म्हणजे हे 5, हे एक 6 आणि हे एक 7 असं होतं. आता हे 14 अधिक 100 वजा डबल एक्स आय म्हणजे एक्स आणि एक्स किती झाले 20, आणि ते एक 21 अधिक 7. मग 14 अधिक 100 पहिल्यांदा ही बेरीज करून घ्यायची, किती आले 114 वजा 21 अधिक 7. 114 मधून 21 काढायचे, 4 मधून 1 गेला, राहिले किती 3, आणि 11 1 मधून 2 जात नाहीत म्हणून इकडचा हातचा इकडे घेतला, इथे झाले 11, 11 मधून 2 गेले राहिले 9. मग ही वजाबाकी सुटली, राहिलं का इकडं 93 अधिक 7 म्हणून 93 आणि 7 किती झाले 100. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर किती येईल 100 येईल. आणि पर्याय क्रमांक किती आहे 2. उत्तराचा पर्याय क्रमांक तुम्ही पाहून व्यवस्थित लिहायचा आहे. त्यानंतर 5 नंबरचा क्वेश्चन काय सांगितलेला आहे आपल्याला तर 47 वजा 10, 47 वजा 10 आपल्याला चुटशीरशी येते. 47 वजा 10 37, पण पर्यायामध्ये बघायला गेलं तर 37 नाहीतच, ते कशामध्ये आहेत रोमन संख्या चिन्हात आहेत. मग 37 ला कसं लिहायचं राहतंय तर 10 10 10 30, हे 5 35 आणि डबल आहे म्हणजे हे 37. असं कोणत्या पर्यायामध्ये आहे तर पर्याय क्रमांक 1, म्हणून 5व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. त्याच्यानंतर 400, हे खूप महत्त्वाचं आहे बघा. मी तुम्हाला ह्या इथं एक कन्सेप्ट सांगितली, इथं कन्सेप्ट सांगितली, तीच कन्सेप्ट ह्या सगळ्या प्रश्नामध्ये सुद्धा लागू होईल. तर काय सांगितले 400 ही संख्या कशी लिहाल. आता इथं 500 कसे लिहिलंय डी लिहिलेलं आहे. मग आपल्याला रोमन संख्या चिन्हामध्ये अगोदर 500 आणि 500 मधून 100 काढायचे, म्हणजेच काय काढावं लागेल सी, म्हणजे इकडे लिहावं लागेल सी, म्हणजेच हे CD आलं. म्हणून पर्याय क्रमांक आहे याचा 3. ही गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस डावीकडून अक्षर येईल त्यावेळेस वजाबाकी करायची, आणि ज्यावेळेस उजवीकडे अक्षर देत जातात त्यावेळेस बेरीज करत जायचं. ही रोमन अंकांची खासियत आहे. त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे 7वा प्रश्न. 7व्या प्रश्नामध्ये त्यांनी काय विचारलंय तर पुढीलपैकी संख्यांची चुकीची जोडी कोणती. तर चुकीची जोडी तुम्हाला ह्याच्यावरून नंबरवरून येते, तरी सुद्धा मी तुम्हाला सांगतो हो का 4 आहे, तर इथं 4 आहे बरोबर आहे. त्याच्यानंतर 6, इथं 6 आहे, व्ही आहे बरोबर आहे 6. त्याच्यानंतर 15 साठी आपल्याला एक्स व्ही लिहावं लागतं, पण तिथं काय दिलेलं आहे ट्रिपल व्ही दिलेलं आहे, म्हणून ही चुकीची जोडी कोणती 15, म्हणजे व्ही 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 हे येणार नाही. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे चुकीचं उत्तर, चुकीची जोडी आहे. त्याच्यानंतर 8 नंबरला एक्स सी व्ही आय बघा, पहिल्यांदा लहान आलंय नंतर मोठं आलंय. मोठं आलं की ह्या मोठ्यामधून लहान ही वजा करायची राहते आहे, वजाबाकी. म्हणजे हे 100तून 10 गेले किती राहिले 90, आणि हे व्ही आय, व्हीच्या पुढं आय आले म्हणजे 5 मध्ये 1 मिसळायची, किती आले 6, म्हणून किती आलं 96. ही गोष्ट ध्यानात ठेवा.
की डावीकडं म्हणलं कमी संख्या आली डावीकडं किती वजाबाकी करायची आणि उजवीकडे गेली किती बेरीज करायची. म्हणून पर्याय क्रमांक याचा 3 येईल. त्याच्यानंतर 9 नंबरला ट्रिपल एक्स आय एक्स प्लस व्ही ट्रिपल आय. आता ट्रिपल एक्स आय एक्स म्हणजे काय? ट्रिपल एक्स म्हणजे 30 आणि आय एक्स म्हणजे 9 आणि व्ही ट्रिपल आय म्हणजे 8. 30 आणि 9 39. 39 आणि हे 8 ह्याच्यामध्ये 1 टाकला किती झाले 47. म्हणून याचा पर्याय क्रमांक किती येईल 2. तर अशा रीतीने हे 9वा प्रश्न सुटेल. यानंतर आपल्याजवळ 10वा प्रश्न आहे जो की या सराव स्वाध्यायामधला 1.1 मधला शेवटचा प्रश्न आहे. 71 ही संख्या कशी लिहाल? तर 71 ची फोड कशी करायची मित्रांनो? तर 50 अधिक 20 अधिक 1. 50 ला कसं लिहितात? तर 50 ला लिहितात L. त्याच्यानंतर 20 ला कसं लिहितात? तर डबल एक्स आणि अधिक आय म्हणजेच तुम्हाला LXXI असं लिहावं लागेल 71 या संख्येला आणि याचा पर्याय क्रमांक आहे 4. तर अशा रीतीनं आपण स्वाध्याय 1.1 मधले 10ला 10 प्रश्न सोडवलेले आहेत. मी आशा करतो की तुम्हाला हे व्हिडिओ नक्कीच समजला असेल आणि समजल्यानंतर तुम्ही सर्व तुमच्या बालमित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. सबस्क्राईब अजिबात करू नका. ज्यावेळेस तुम्हाला वाटेल की खरंच सर इमानदारीनं व्यवस्थितरित्या छान रीतीने समजून सांगालेत आणि ज्या दिवशी तुम्हाला समजेल त्या दिवशीच सबस्क्राईब तुम्हीही करा, तुमच्या घरालाही करायला लावा आणि तुमच्या मित्रांनाही करायला लावा. तोपर्यंत हा व्हिडिओ अजिबात सबस्क्राईब करायचा नाही. धन्यवाद.